नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग टॉप यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत. आता सध्या आपण पाहतोय प्रयागराज इथे महाकुंभ मेळा चालू आहे आणि तेथील एक फेमस बाबा, त्या बाबाविषयी आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. सहजी आपण पाहतो की बाबा लोक जे असतात ते सुशिक्षित नसतात. शिकलेले असले तरी 2री 4थी 5वी लयत लय 12वीपर्यंत, त्याच्यावरती शिक्षित नसतात. हा जो बाबा आहे याने IIT बॉम्बे येथून इंजिनिअरिंग केलेली आहे, तेही एरोस्पेस इंजिनिअरिंग, आणि त्यासोबतच काही कोर्स देखील केलेले आहेत, फोटोग्राफी, ग्राफिक डिझायनिंग, आणि शिक्षक म्हणून देखील ड्युटी केलेली आहे. अशा स्वरूपातील बाबा आपल्याला पाहायला भेटतोय आणि ह्याच कारणाने हा बाबा जो आहे तो खूप फेमस झालेला आहे, एक हिरो बनलेला आहे. जिकडे पहा तिकडे न्यूज चॅनलवरती, टी व्हीवरती, फोनवरती, रील्समध्ये, यूट्यूबवरती, इंस्टावरती याच बाबाची चर्चा चालू आहे. नेमकी या बाबामध्ये असं काय विशेषता आहे, का हा इतका फेमस झालेला आहे? तर ते कारण आहे IIT झालेला बाबा, सुशिक्षित बाबा. त्यासोबतच कॅनडामध्ये 36 लाखाचं पॅकेज सोडून या व्यक्तीने संन्यास धारण केला, अघोरी बनला, बाबा बनला. हे का, याच्या मागचं मेन कारण काय, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या बाबाविषयी जी महत्त्वाची माहिती आहे, का हा बाबा इतकं मोठं 36 लाखाचं पॅकेज सोडून, घरगृहस्थी संसार सोडून, आईवडिलांचं घर सोडून अघोरी बनला, बाबा बनला, तर ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे. मित्रांनो, सहजासहजी सुशिक्षित बाबा आपल्याला पाहायला भेटत नाही, परंतु हा बाबा इतकं शिकलेला असून देखील याने संन्यास धारण केला, अघोरी बनला. वेगळ्या प्रकारचे मित्रांनो दीक्षा घेण्यासाठी, शिक्षा घेण्यासाठी अलग अलग गुरु केली. तर एका इंटरव्ह्यूमध्ये हा बाबा आपल्याला सांगतो की मला घरच्यांचा खूप त्रास होता. वयाच्या 10व्या वर्षी मी फिनाईल पिलं होतं मरण्यासाठी, म्हणजे आत्महत्याचा प्रयास. अवघ्या 4थ्या वर्गात असताना आत्महत्याचा प्रयत्न बाबा जेव्हा लहान होते तेव्हा केला होता. तर याच्यावरून आपलं कळतं की याच्या घरामध्ये वातावरण जे आहे ते खूप तंग राहायचं. आईवडिलांचे भांडणं असो आणि त्यासोबतच वडिलांचे वेळे व्यसन याला कारणीभूत होते. लहानपणापासूनच हा खुश नव्हता. त्याला प्रश्न विचारला की बाबा तुझा घरच्यांविषयी इतका द्वेष का? त्याने तर तुझं IITमधून शिक्षण घेतलं, इतका पैसा खर्च केला, तुला शिकवलं, आणि आता तू त्यांना सोडून इकडे तिकडे फिरतोय, बाबा बनलेला आहे. तर त्याच्यावरती त्याचं उत्तर होतं, माझ्यावरती काही त्यांनी पैसे जास्त खर्च केलेले नाही. मी हमेशा वर्गामध्ये पहिला दुसरा यायचो आणि स्कॉलरशिप भेटल्याने किंवा रँकमध्ये आल्याने माझं शिक्षण फ्री झालेलं आहे. मला काही जास्त त्यांनी सपोर्ट शिक्षणामध्ये केलेलं नाही, हे त्याचं उत्तर होतं. आणि तो घरच्यांचा हमेशा द्वेष करताना आपल्याला दिसतो. तर मित्रांनो, त्याने IIT केली, त्यानंतर ग्राफिक डिझायनिंग, फोटोग्राफीचे क्लास केली, काही ठिकाणी जॉबही केला. एका क्लासवरती त्याने फिजिक्ससुद्धा शिकवलं, परंतु कोणत्याच कामामध्ये त्याला आनंद भेटत नव्हता किंवा त्याच्या मनाला शांती भेटत नव्हती. मग ती शांती शोधता त्याने आध्यात्मिक मार्ग निवडायला सुरुवात केली किंवा आध्यात्मिक मार्गाला जाण्याची मनामध्ये तयारी केली आणि घराच्या बाहेर पडला. मित्रांनो, ही सगळी परिस्थिती नेमकं काय सांगते, कशामुळे येते आणि कशामुळे आलेली आहे? सुखी संसार सोडून तो भटकत फिरत आहे, मागून खात आहे. तर हे कशामुळं? तर घरामधलं वातावरण चांगलं नसल्यामुळे, घरामध्ये त्याला प्रेम न भेटल्यामुळे, आणि घरामध्ये हमेशा वादाचं वातावरण असल्यामुळे ही सगळी परिस्थिती जी आहे ती घडली होती. आणि ह्याच परिस्थितीने इतक्या मोठ्या माणसाला, इतक्या सुशिक्षित माणसाला संन्यासी बनवलं, अघोरी बनवलं. आणि आपण बोलताना पाहतो ते नुसतं हसत राहतो वेड्यासारखा. तर ह्याच्या मानसिकतेवरती सुद्धा काहीतरी परिणाम झालेला आहे असं आपल्याला व्हिडिओमधून दिसून येतं. तर याची अवस्था कशामुळे झाली? तर घरातील योग्य वातावरण त्याला भेटलं नाही म्हणून, घरामध्ये द्वेषाचं वातावरण असल्यामुळे, घरामध्ये वडिलाला व्यसन असल्यामुळे, आई वडिलांनी जास्त लेकरावरती ध्यान लहानपणापासून न दिल्यामुळे त्याला हा मार्ग निवडावा लागला, असं थोडक्यात आपल्याला समजतं.
तर अशा प्रकारे होता IITian बाबाचा पूर्णपणे एक थोडक्यात माहितीपूर्ण व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण ट्रेंडिंगचे टॉपिक कवर करत असतो. ते कोणत्याही प्रकारे असो, कोणतेही टॉपिक असो, सर्व ट्रेंडिंगच्या बातम्या, न्यूज जे आहे ते आपण कवर करत असतो. त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्की करा. चला भेटूयाच प्रकारच्या नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.